नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 3 घटना मी तुम्हाला सांगतो, ज्या डिजिटल अरेस्टच्या आहेत आणि कोल्हापूरपासून ते अंबाजोगाईपर्यंत या गुन्ह्याची व्याप्ती कशी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि जर अशा गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या IPS अधिकाऱ्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं विश्वासार्ह नाव, ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांचं जर नाव घेतलं जात असेल आणि पुण्यामध्ये देशामध्ये जे 6 कोटी आणि त्याहून अधिकच्या रकमेचे जे डिजिटल अरेस्टचे प्रकार घडले, त्या गुन्ह्यातल्या एका आरोपीनं, जो ठाणे जिल्ह्यातला आहे, छोट्याशा गावात राहतो, त्याने आपल्या गावामध्ये किती संपत्ती उभा करावी याचे जर मी तपशील तुम्हाला सांगितले तर आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या. कारण कोल्हापुरातली घटना असेल किंवा अंबाजोगाईमधली घटना असेल तर साधे साधे छोटे छोटे टूल्स आहेत. म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्या मागे ग्रीन बॅकग्राऊंड केलं तर तुम्ही तिथे व्हाईट हाऊसपासून आपल्या 7 सफदरजंग रोडपासून पंतप्रधानाच्या कार्यालयापासून तर मी ज्या पुण्यातल्या पत्रकार संघाच्या बॅकग्राऊंडला उभा आहे तिथपर्यंत कशाचीही प्रतिमा तयार करता येऊ शकते. आणि अंबाजोगाईच्या ह्या प्रकरणामध्ये नेमकं तसंच झालं. ह्या ज्या शिक्षिका आहेत, ह्या शिक्षिकेनी जेव्हा ह्या मंडळींनी त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यासाठी, हेही गुन्हेगारांनी दिलेलं नाव आहे, तर त्यासाठी त्यांनी थेट CBIचा लोगो, नांगरे पाटील यांच्या कार्यालयातले भारत सरकार वगैरे असे असतात ते लोगो मागे उभा केले. आणि त्या निवृत्त असलेल्या शिक्षिकेला त्याची जाणीव झाली नाही. आता हे कोल्हापूरचं प्रकरण तर तेवढंच आपल्या सगळ्याला विचार करायला लावणार आहे. कोल्हापूरमध्ये काय घडलं आहे बघा. कोल्हापूरमधल्या एका निवृत्त प्राध्यापिकेला थोड्याने 3,57,00,000 रुपयाचा गंडा घातला त्यांनी. आणि त्याच्यामध्ये 3 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. मीना डोंगरे असं त्या प्राध्यापिकेचं नाव आहे आणि रिटायर आहे, त्यामुळं त्यांना तो मानसिक धक्का जो बसला असेल तो तर अजून वेगळाच आहे. तर घटना अशी घडली आहे की कोल्हापुरातल्या सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या मीना डोंगरे आणि त्यांचे यजमान मुरलीधर डोंगरे हे एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात. सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत दोघंही. त्यांची दोन्ही मुली या परदेशामध्ये स्थायिक आहेत आणि त्यामुळं ऑब्व्हियसली ते सम्राटनगरमध्ये एकटेच राहत होते. 18 एप्रिल 2025ला त्यांना एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मोबाईल कंपनीतनं अधिकारी बोलत आहोत आणि तुमच्या सिम कार्डवरून आर्थिक व्यवहार झालेत आणि ते थेट दहशतवादाशी निगडीत आहेत आणि म्हणून तुम्हाला जर ह्या सगळ्या प्रकरणातून सोडवायचं असेल तर आम्ही काही मदत करतो. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, व्हिडिओ कॉल जो केला त्याच्यामागे मुंबई पोलिसांचा लोगो असलेलं पोलीस स्टेशन, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाचा प्रसंग दाखवला आणि त्यातनं 40 दिवसामध्ये तब्बल 15 फोन कॉल्स त्यांना केले. आणि ते फोन कॉल्स केल्यानंतर